सिंह राशी तुम्हाला कमी लेखणारे लोक ऑगस्ट संपेपर्यंत तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. पण त्यासाठी एक महत्त्वाचा काळ आहे 17 ऑगस्ट नंतरचा. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार. सिंह राशी ऑगस्ट 2026 हा महिना फक्त ग्रह बदलाचा नाही, तर स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करण्याचा महिना आहे. गेल्या काही महिन्यात तुमची मेहनत, तुमची क्षमता किंवा तुमचं योगदान ज्यांना दिसायला हवं होतं त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचलं नसेल. कधीकधी स्वतःच्याच मनात प्रश्न निर्माण झाला असेल, मी इतकी मेहनत करतो तरी मला योग्य संधी का मिळत नाही. जर हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ऑगस्टमध्ये 3 ग्रहांचे महत्त्वाचे बदल आणि विशेषतः 17 ऑगस्ट नंतर सिंह राशीच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होताना दिसत आहे. आज आपण पाहणार आहोत आरोग्य, करिअर, पैसा, प्रेम, मॅरेज लाईफ आणि शिक्षण. आणि या ग्रह बदलांचा तुमच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल. सिंह राशी, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा सिंह शांत असतो तेव्हा लोक त्याला कमकुवत समजतात, पण योग्य वेळ आली की तो सिंह संपूर्ण जंगलाला आपली ताकद दाखवतो. ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी पण अशीच परिस्थिती दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला शरीरापेक्षा मन जास्त थकल्यासारखं वाटू शकतं. विशेषतः 17 ऑगस्ट पूर्वी कामाचा ताण, झोपेची अनियमितपणा, डोळ्यांचा थकवा आणि घसा किंवा नसांशी संबंधित किरकोळ त्रास काही जणांना जाणवू शकतो. याचा अर्थ मोठी अडचण येणार आहे असं अजिबात नाही, पण शरीर तुम्हाला एकच संदेश देत आहे, स्वतःकडे थोडं जास्त लक्ष द्या. 17 ऑगस्ट नंतर एक महत्त्वाचा बदल सुरू होतोय. सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करतोय. ज्योतिषशास्त्रामध्ये हा बदल सिंह राशीसाठी निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण पुन्हा जागृत करणारा मानला जातो. म्हणूनच महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही स्वतःमध्येच एक वेगळी ऊर्जा अनुभवू शकता. आता विद्यार्थ्यांबद्दल, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षणाचा विचार करत असाल तर ऑगस्टमध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी योग्य काळ आहे. गुरुची अनुकूल साथ मोठा विचार करण्याची प्रेरणा देत आहेत. ज्या गोष्टी आतापर्यंत फक्त स्वप्न वाटत होत्या त्यांच्यासाठी पहिलं ठोस पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. पण सिंह राशीच्या अनेक लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न करिअरचा नसतो, तो असतो माझ्या नात्यांमध्ये नेमकं काय होणार आहे. चला आता आपण बोलूया प्रेम आणि मॅरेज लाईफबद्दल. सिंह राशी तुमच्या नात्यामध्ये फक्त प्रेमच देत नाही तर विश्वासही देता. पण जेव्हा त्या विश्वासाला तडा जातो तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त दुखावलेले जातात. ऑगस्ट महिन्यात नात्यांमध्ये 2 वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. जर तुमचं नातं आधीपासून मजबूत असेल तर हा महिना ते आणखी जवळ आणू शकतो. पण जर काही दिवसांपासून अबोला, गैरसमज किंवा अहंकारामुळे अंतर निर्माण झालं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण लहान गोष्ट मोठा वाद बनू शकते. विशेषतः 17 ऑगस्ट पूर्वी रागाच्या भरात घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचं कारण ठरू शकतो. म्हणून या महिन्यात बोलण्यापेक्षा ऐकण्याला जास्त महत्त्व द्या. ज्योतिषाच्या दृष्टीनं पाहिलं तर राहू आणि शनीच्या प्रभावामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. पण त्याचवेळी गुरु आणि सूर्य योग्य वेळी संवादाची दारही उघडतात. म्हणून जुना वाद मिटवण्यासाठी हा महिना वाईट नाही. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर एखादी नवीन ओळख, मैत्री किंवा नात्यांची सुरुवात अनपेक्षितपणे होऊ शकते. मात्र घाईत कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. व्यक्तीला थोडासा वेळ द्या. मॅरेज लाईफबद्दल बोलायचं झालं तर जीवनसाथीच्या आरोग्याकडे या महिन्यात थोडं जास्त लक्ष द्यावं लागू शकतं. काही जोडप्यांमध्ये छोट्या कारणांमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे, पण ही परिस्थिती संवादाने सहज हाताळता येईल. कारण हा महिना नातं तोडण्याचं नाही आहे, तर नातं अधिक मजबूत करण्याचं आहे. आणि आता तो भाग त्याची प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीला सर्वाधिक उत्सुकता असते. करिअर, पैसा आणि 17 ऑगस्ट नंतर खरंच काय बदलणार आहे. या महिन्यातला सर्वात हा महत्त्वाचा भाग आहे, कारण तुमच्या मनात एकच प्रश्न आहे, ऑगस्टमध्ये माझी मेहनत खरंच फळ देणार का. या प्रश्नाचं उत्तर हो, पण योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही कामं
अपेक्षेपेक्षा संथ गतीने पुढे जाऊ शकतात. ज्यांच्याकडून उत्तराच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून उशीर होऊ शकतो. एखादा निर्णय किंवा एखादी संधी थोडी लांबू शकते, मात्र याचा अर्थ नकार मिळणार आहे असा अजिबात नाही. 17 ऑगस्ट नंतर परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात होते. सूर्य स्वतःच्या राशीत येत असल्या कारणाने तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुण अधिक प्रभावीपणे दिसू लागतील. याच काळात वरिष्ठ अधिकारी, ग्राहक किंवा समाजात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, मुलाखत दिली असेल किंवा बढतीची वाट पाहत असाल तर महिन्याचा उत्तरार्ध अधिक आशादायक दिसत आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा विचार करण्यासाठी चांगला आहे. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन भागीदारी यापैकी एखादी संधी तुमच्यासमोर येऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका. विचारपूर्वक घेतलेला निर्णय जास्त फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत पैशाची आवक समाधानकारक राहू शकते, पण 5 ऑगस्ट नंतर काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. म्हणून कमाईसोबत बचतीला पण तितकंच महत्त्व द्या. एकूण पाहिलं तर सिंह राशीसाठी ऑगस्ट 2026 हा नशिबावर अवलंबून राहण्याचा महिना नाही आहे, तर स्वतःची क्षमता जगासमोर सिद्ध करण्याचा महिना आहे. लक्षात ठेवा, लोकांना उत्तर शब्दांनी द्यायची गरज नसते. योग्य वेळी मिळालेले यश हेच सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य संधी ओळखा आणि निर्णय धाडसानं घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अभ्यासपूर्ण, विश्वासार्ह आणि मनाला स्पर्श करणाऱ्या ज्योतिष्य मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार.